शेवटची का मनुष्य जन्म पाणी का मनुष्य जन्म तुकलियावर बेरा पडे तुकलियावर बेरा पडे या सगळी ओळखी करात मारा या सगळी ओळखी करात मारा संसार संभ्रम भोगात संसार संभ्रम भोगात संसारी असून नसावे संसारी असून नसावे संसारी असावे असून नसावे भजन करावे लोकेला भजन करावे लोकेला संसारी असावे असून नसावे संसारी असावे असून नसावे करावात माराम सुगम भोगुन तुसार सुगम भोगुन नामने विठो भक्तीची आदवा घरात मारा संसार समम्र भोगुन संसार सुखम भोगुन बाबार शेवटली पाली तेव्हा मनुष्य जन्म शेवटली पाली तेव्हा मनुष्य जन्म शेवटली पाली तेव्हा मनुष्य शेवटची शेवटली तेव्हा मनुष्य शेवटली पायी तेव्हा मनुष्य जन्म शेवटली पायी तेव्हा मनुष्य जन्म शेवटची पायी तेव्हा मनुष्य चुकलिया फेरा पडे चुकलिया फेरा पडे एक जन्मी ओळखी
सुगम भोगून का संसार संसार सुगम भोग संसार संसार
श्रीपाद बाबांनी जय महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडली कायला तुमनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कन्नं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार कृपाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका हो ऐकत दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्याच्या अधिकाराना तिची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा काहीच बोलत वचनी आधी भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम हो राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम उन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम उन दोनों के चरणों में प्रणाम मस्तक हे पायावरी मस्तक हे
वारकरी संतांचा या वारकरी संतांचा वारकरीचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे याच जन्मी ओळखी करावा राम संसार संभ्रम भोगू नका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हा आई वडिलांच्या सेवेकरता निवडून घेतलेला अभंग ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत व तुम्हा आम्हा सर्वांचे भगवंत जे भगवंताचे लाडके भक्त होते, ज्यांच्या ताटामध्ये भगवंत जेवत होते, ज्यांच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचत होते, असे असणारे संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा 2 चरणांच्या मायबापांच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल माईबाप प्रथम तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात पर्याय द्यायचा तो असा. सेवेला उभं राहिली याचा अर्थ काहीतरी कारणास्तव उभा आहे. ते कारण सांगायचं म्हणजे असं, आज आपले गोपीनाथ साहू तांडे बाबा यांचं द्वितीय पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने मला ही सेवा भेटली. माझं भाग्य आहे की तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं या दर्शन ताईला घडलं. विठ्ठल विठ्ठल आपली विनीत गभा छबी गोपीनाथ तांडेल व तसेच श्री चेतन गोपीनाथ तांडेल, श्री अमर गोपीनाथ तांडेल, तसेच श्री तुळशीदास साहू तांडेल व श्री प्रदीप तुळशीदास तांडेल, श्री अजित तुळशीदास तांडेल हे सर्व असून समस्त तांडेल परिवार असेल. यांनी मला सेवा दिली म्हणून मी त्यांची मनापासून आभारी आहे. तसेच आपल्या सेवेकरता उपस्थित आपले पक्वासवादक श्री किसन बुवा तांडे, मधुकर बुवा तसेच चूक झाली माफी असावी. आपले बकवासवाले श्री मधुकर बुवा गोंगडे, तसेच विष्णू बुवा पाटील व तसेच किरण पाटील हे आपल्या सेवेकरिता उपस्थित आहेत आणि सेवेकरिता साथीला उपस्थित आहेत मायबाप. आणि तसेच मलाही सेवा दिली ते आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य मधुकर बाबा गोंधळी यांनी सेवा दिली म्हणून मी त्यांची मनापासून आभारी आहे. त्यांनी सेवा दिली म्हणून आज मी तो उभा आहे. त्यांनी सेवा दिली नसती तर मी इथं उभा असते का? म्हणून त्यांचे मनापासून आभार. विठ्ठल विठ्ठल मायबाप आयोजन नियोजन हे आपल्याकरिता आहे. आयोजन नियोजन हे आपल्याकरिता आहे. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. फक्त या बसा आणि ऐका. त्या सुखाला जीव पत्र होतो. कारण माझे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, काय सांगतात? तरी अवधान जे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. काय ऐका की बाबा रे, त्या सुखाला तू पात्र होशील मग काय करा? अंतरंगाचे कान उघडे करा, बाह्य रंगाचे कान बंद करा. ह्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल प्रथम मायबाप सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सूर्यासमोर काजवायचा असा काय उजेड पडेल? सूर्यासमोर काजवायचा असा काय उजेड पडेल? परंतु सद्गुरु अमृती दादांचे स्मरण करून मी ते उभारली आहे. मी जेही काही बोलेल ते माझ्या सद्गुरुनाथांच्याच कृपाशीर्वादाने बोलेल. विठ्ठल विठ्ठल आजच्या दिवशीचं आपल्याला भाग्यच म्हणावं लागेल. आजच्या दिवशीचं आपल्याला भाग्यच म्हणावं लागेल की आज या बाबांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे. ते बाबा तुमच्या आपल्यामधून निघून गेलेले आहेत, परंतु ते आत्ता
तुमच्या आपल्या मध्ये आहेत. फक्त ते देहरूपाने गेले. काय केलं त्यांनी? देहरूपाने तो देह ठेवला, परंतु आज सुद्धा ते तुमच्या आपल्यामध्ये आहेत. विठ्ठल विठ्ठल. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखी करवात्मराम संसार संभ्रम न भोगावे. माईबाप आज रामनवमी बरोबर. आज रामनवमी आहे. आजच्या दिवशी त्यांचं तृतीय पुण्यस्मरण आहे. मग त्यांचं किती भाग्य आणि आपलं किती भाग्य हे म्हणावं लागेल. कारण आज या ठिकाणी आपण उभा आहोत. आपण या ठिकाणी आज कार्याला आलेलो आहोत म्हणून आपलं भाग्य म्हणावं लागेल. आज रामनवमी आहे आणि या दिवशी आज आपण इथे उपस्थित आहोत. म्हणून आजच्या या पर्व काळाच्या दिवशी तुम्हा सर्वांचं दर्शन झालं म्हणून मी तुमचा आभार मानते. विठ्ठल विठ्ठल. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखी करवात्मराम संसार संभ्रम न भोगावे. बघा प्रस्तुत नामदेव महाराज या अभंगातून काय सांगण्याचा प्रयत्न करतात. हे बघा माईबाप लाईट गेलेली आहे बरोबर. लाईट ही गेलेली आहे. सगळ्यांची ऐकण्याची मनस्थिती. सगळ्यांना गरम होते. मला गरम होते अशातला भाग नाही. मला पण थंडी लागते अशातला भाग. तुम्हाला गरम होत आहे, मला गरम होते. मी माझं काम करते तर तुम्ही तुमचं काम करा. विठ्ठल विठ्ठल. माझं सांगण्याचं कर्तव्य काय? इथे यायचं, 4 शब्द सांगायचे आणि जायचं. पण तुमची स्थिती कशी पाहिजे? मी जसं सांगते तसं तुम्ही ऐकलं पाहिजे. कारण नाहीतर मी सांगायचं बडबड करायची 2 तासांनी निघून जायचं. उपयोग आहे का? तुम्हाला कळायला पाहिजे. तुमच्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन कोणासाठी आहे? तुमच्यासाठी कीर्तन आहे. तुम्हाला कळावं म्हणून कीर्तन आहे. मला कळालेलं आहे. मला कळालेलं आहे. माझ्या सद्गुरूंनी सांगितलं हेच अम्मा करणे का आणि बीज वाढवावे. जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. या नाव कीर्तन याच्यासाठीच कीर्तन आहे. विठ्ठल म्हणून सर्वांनी लाईट गेली. लक्ष द्या. लाईट येईल, कीर्तन होईल. कीर्तन चालू आहे पण लक्ष देऊन कीर्तन ऐका. कीर्तनच कळलं नाही मग 4 शब्द तुम्ही घेऊन नाही जाणार तर मग काय करणार? कीर्तनाला येऊन उपयोग काय? नुसतं लाईट आली फिरवा, हवा मारा, एवढंच. काही उपयोग नाही. म्हणून नामदेव महाराज आपल्याला या अभंगातून सांगतायत काय? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. मनुष्य जन्म हा माणसाला एकदाच भेटतो. बरोबर आहे ना? मनुष्य जन्म हा माणसाला एकदाच भेटतो. इतर यांच्या ठाई हा विचार आहे का? विचारच नाही. आज मी कुत्र्या मांजरांना जर का सांगितलं ह्या ठिकाणी साक्षी महाराज यांचं कीर्तन आहे 10 ते 12 आहे, येतील का? येणार? कारण का? बुद्धी नावाचं एलिमेंट त्यांना दिलेलं नाही. बुद्धी नावाचं एलिमेंट त्यांना दिलेलं नाही. मनुष्य योनीला ते बुद्धी नावाचं एलिमेंट दिलं. कारण का? माझे ज्ञानेश्वर महाराज 4थ्या अध्यायात सांगतात. काय सांगतात? देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले ऐशे केवळ माझ्या ठाई. परंतु काय झालं? ज्ञानेवीन नाशिले बुद्धी बेदासी आले कल्पुने त्या कल्पी लागले अनेक. ज्ञानाने काय गेले तर नासून गेले. स्वभावताच भजनशील आहेत. इथं जर मंदिर असेल तर आपण जाता जाता असं करतो. कारण का? माणूस हा स्वभावताच भजनशील आहे. परंतु काय झालं? प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे जीवाला. अहो प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. पोट कसं भरावं याचं ज्ञान आहे. बरोबर ना? आपण व्यवहारामध्ये प्रॉफिट लॉस सगळं काही बघतो त्याचं ज्ञान आहे. प्रॉफिट कुठं होईल, लॉस कुठं होईल, सगळ्या गोष्टीचं ज्ञान. परंतु नामाचं ज्ञान, त्या आत्माचं ज्ञान आहे का? ते व्याकरणी चोकडा तरी की अथी गडा तरी एक अध्यात्म ज्ञान पुढा जाते. तुझो मोरंगी अशेषे किसे असती डोळ असे परी एक लई दृष्टी
दृष्टी नसे तैसे वेगा मोराच्या अंगावरती पिसे असतात. प्रत्येक पिसावरती डोळा असतो, परंतु ते डोळे कसे असतात? दृष्टीहीन असतात. त्या डोळ्यांना दिसतं का? अहो त्या जसं डोळ्यांना दिसत नाही त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, या जीवाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, परंतु जर का आत्माचं ज्ञान नसेल तर व्यर्थ. विठ्ठल विठ्ठल. माता ज्ञान म्हणजे कोणते? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान म्हणजे ते नाम आहे जे सर्व संतांनी जपलं आणि जपून त्यांना त्यांचा अनुभव आला. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभव घेतला आणि आपण आपल्या जीवनामध्ये काय करतो? काहीच करत नाही. माळ घातली पण उपयोग, माळ घालून आपल्याला अनुभव आला नाही. देव भेटला का माळ घालून? इथं बसलेली मंडळी माळ घातलेली आहे, देव भेटला का आजपर्यंत? नाही भेटला. अहो काशीला गेलो, मंदिराला गेलो, पण देव भेटला? पण माझ्या तुकाराम महाराज सांगतात, काय सांगतात? देव पहावया गेलो तेथे देवची ओवनी ठेलो. अरे देव नाही दिसला मला, परंतु काय झालो? मीच देव झालो. कोणामुळे झालो? माझ्या जीवनामध्ये चैतन्य महाराज लाभले म्हणून मी देव स्वरूप झालो. मग ते म्हणतात, काय म्हणतात? सत्य गुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. गुरु परंपरेचा पहिलाच अभंग सर्वांना पाठ आहे आज. हरिपाठ कुणाला पाठ नाही? वारकऱ्याला, प्रत्येक वारकऱ्याला उड्या मारून मारून हरिपाठ कळतो, पण कळतं का? कळतं का? कळत फक्त बोलून जायचं. ह्या कानाने कीर्तन ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. पण तसं न करता आपल्याला काय करायचंय? जो तुकाराम महाराजांनी जसे गुरु केले त्यांनी काय केलं? सत्य गुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. सापडिले वाटे जाता गंगे स्नान मस्तकी तो जान ठेवीला कर. भोजनाकरिता काय मागितलं? सांगा बरं मला, आवाज येत नाही, पटपट बोला. पाठी त्यांनी बोला. भोजना मागती, आवाज येऊ द्या. भोजना मागती तूप पावशर पडिला विसर स्वप्न माझी. त्यांनी काय मागितलं भोजनाकरिता? तूप पावशर मागितलं. कशाकरिता मागितलं आई? गरम गरम रोट्याला लावून खायला मागितलं का? त्याच्यासाठी मागितलं का? अहो ती परमार्थाची दुसरी स्टेप आहे, तिला प्रबोध म्हणतात. मग परमार्थाची पहिली स्टेप म्हणजे अनुग्रह. ज्याप्रमाणे आपल्याला जर का मंदिर बांधायचं असेल तर पहिला आपण बेस बांधतो आणि मग कळस बांधतो, मग कळस बांधला जातो. त्याप्रमाणे आपल्याला जर का कळस बांधायचं असेल तर पहिला पाऊल हा आपल्याला टाकावाच लागेल. विठ्ठल विठ्ठल. एखादा प्रवासी प्रवास करत असताना उन्हातानाची वेळ आहे, एका झाडाच्या सावलीखाली तो बसला. एका झाडाच्या सावलीखाली तो बसला. त्याला जर का पुढे प्रवास करायचा असेल तर त्याला तिथून उठावं लागेल. जर का तो उठला नाही तर त्याचा प्रवास होईल का? त्याचा प्रवास जसा होणारा नाहीये, त्याला जसा उठून प्रवास करावा लागतो त्याचप्रमाणे हा देह जात असतो. परंतु आत्मा हा अमर आहे. आत्मा हा अमर आहे. ज्याप्रमाणे पक्षी येतात, दाणे खातात आणि उडून जातात, बरोबर ना? वस्ती कर वस्ती आला, रात्र काळी उठून गेला, तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. ज्याप्रमाणे पक्षी येतात, दाणे खातात आणि उडून जातात, त्याप्रमाणे आपल्याला संसारामध्ये राहायचे. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे, कीर्तन करावे वेळोवेळा. म्हणजे राम प्रभू जे आले आणि गेले, कृष्ण परमात्मा आले आणि गेले, परंतु ते गेले का? अहो ते गेले नाही. आज रामनवमी आहे, ते गेलेले नाही. ते आज सुद्धा तुमच्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत, पण ते दिसतात का? वारा दिसतो का? बसलेली मंडळी उत्तर द्यायचं, इकडे लक्ष द्यायचं. आज गरमीत मारायचं इथंच. वारा दिसतो का?
दिसत नाही, दुधातलं तूप दिसत नाही. परंतु जर का करून पाहिलं तर सगळं काही दिसतं. वाटून पाहिलं तर तिळातलं तेल दिसतं, गिरशन करून पाहिलं तर लाकडातला अग्नी दिसतो, मंथन करून पाहिलं तर दुधातलं तूप दिसतं. तशी जर का माणसाने सत्संगती करून पाहिली तर हृदयात देव याची जाणीव होते. विठ्ठल विठ्ठल. मग मला या गोष्टीतून सांगण्याचा उद्देश म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीसाठी रीत असते. मी माझ्या आईला विचारावंच लागल मला, अरे दुधातून तूप कसं काढतात? दुधावर जर का बोट फिरवलं तर हाताला तूप लागतं का? महिला मंडळ, दुधावर जर का बोट फिरवलं तर हाताला तूप लागतं का? लागत त्याला तशी प्रक्रिया आहे. दूध तापून विरजण लावून त्याला रवीने ढवळावं लागल, मंथनच करावं लागल. मंथुनी नवनीता बसलेली मंडळी. ऊस कसा आहे? गोड आहे. तुमच्याकडे कसा आहे? गोडच आहे ना? हा, गोडच आहे. बोलत चला, मला बोलू द्या, तुम्ही बोला. कारण कसं आहे, गरमी आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमी. कोऑपरेट करा. मी कोऑपरेट करते म्हणलं, तुम्ही मला केलंच नाही तर मग कीर्तन तर कळणारच नाही ना, माझा आवाज बी निघणार नाही. कारण सिस्टम येतं आम्ही, सिस्टम नसले आम्ही गेलो. म्हणून तुम्ही कोऑपरेट. तुम्ही जर केलं तर तुम्हाला कीर्तन समजेल. देवानी तो अभंग, भगवंतानी तो अभंग सोडवलेलाच आहे. फक्त मी तो उभा आहे. 4 शब्द तुम्हाला सांगतेय, तुम्ही ते ऐका. फक्त बसू नका. त्या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं करू नका. फक्त ऐका, लक्ष द्या. लक्ष दिलं तर त्या तुम्ही सुखाला पात्र होणार, अथवा होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे ऊस गोड आहे, ऊसाच्या गाड्या कोण चहात टाकून पित नाही, त्याला जसं कारखान्यात न्यावं लागतं, त्याचप्रमाणे देव आपल्या जवळ आहे. कस्तुरी मुर्ग नाभी बसते, मृग भटकत जंगल जाए, अरे पर सबके हृदय में राम है, लेकिन मूर्ख न समजाय. अरे जवळी असतं जग जीवन, का दोंडाळी सिवन, एकाग्र कर मन, त्याने होईल समाधान. अरे समाधान झाल्याशिवाय राहत नाही, ते सुख आपल्या पदरात आल्याशिवाय राहत नाही. परंतु एवढंच आहे की आपण त्या देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करत नाही. विठ्ठल देव आपल्या जवळ आहे. देव हा आपल्या जवळ आहे. परंतु त्याला जर का भेटायचं असेल, त्याला जर का शोधायचं असेल, तो निराकार आहे. तो दिसतो का? देव हा दिसत नाही. माझ्या माऊली विष्णू ज्ञानोबारांनी हरिपाठात सांगितलं. काय सांगितलं? अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतुनी चरण या चोर. उड्या मारून मारून हरिपाठ खेळतो, पण कळतो का? कळतच नाही. त्यांनी अव्यक्त सांगितलं ना, आपण आकारात आणलं. रूप नाही त्यासी Thank you.
नाही, देवाला नाव नाही, देवाला गाव नाही, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही, ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा. आणि अखंडित सेवा करा त्याची. कशी सांगितली? अखंड सांगितली. त्यांनी आत्मा रामाला भजायला सांगितला ना, आत्माच देव आहे. माझ्या सद्गुरूंनी सांगितलं, अरे बाबड्या इकडे तिकडे भटकायची गरज नाही. अवकाशी केली मथुरा, केली केली द्वारका, काशी केली मथुरा, केली केली द्वारका. संत नाही या जगामध्ये श्रीपाद बाबा सारखा, संत नाही या जगामध्ये अमृते दादा सारखा. आज जर का माझे सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले नसते तर मला कळालं नसतं की बाबा रे आपल्या मध्येच भगवंत आहे हे मला कळालं. त्यांनी सांगितलं, काय सांगितलं? तुका म्हणे हात स्वयं परब्रह्म, मूर्खाने नवर्म संत चरण, वस्तुशी जाणू जाता. अरे जाणण्याची वस्तू तत्वता, जाणणे आणि जाणता कैसावर, या मुळीचा अर्थ काय? साक्षी नावाची मुलगी बाजारामध्ये साक्षीला जर का शोधायला गेली तर ती भेटेल का? मी जर मलाच बाजारामध्ये जर का शोधायला गेले तर भेटेल का? हो भेटणार भेटणार नाही. तसं आपण देव स्वरूप आहोत. आपण कसे आहोत? देव स्वरूप आहोत. देवच जर देवाला बघायला गेला तर तो सापडेल का? आपण काही नामदेव महाराजांसारखे एवढे भक्त आहेत का? त्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होते, मग त्यांच्या कीर्तनामध्ये देव साक्षात येऊन नाचत होते का? अहो तेच देव स्वरूप होऊन त्यांच्या कीर्तनामध्ये ते नाचत होते. त्यांच्या ताटामध्ये भगवंत जेवत होते. अहो आपल्याला माणसात दिसत, त्यांना तर कुत्र्यात दिसला होता. त्यांना कशात दिसला होता? कुत्र्यामध्ये दिसला होता. अरे बाबा त्यांनी काय दिली होती? चपाती दिली होती. ते म्हणले अशी खाऊ नको, तूप घेऊन का, तूप लावून का. त्यांना कुत्र्यामध्ये दिसला, आपल्याला माणसात दिसतो का? आपल्याला तर माणसातही दिसत नाही. माणसानं माणूस किला जागा रे, आता तरी माणसासारखे वागा रे. माणसानं माणूस किला जागा रे, आता तरी माणसासारखे वागा रे. अहो तुम्ही देव स्वरूपात याची जाणीव आपल्याला सद्गुरू करून देतात. म्हणून त्यांच्याशिवाय आपल्याला दुसरं कुणी गुरुवीन कोण बताए बाट, गुरुवीन कोण बताए बाट. अरे बडा विकट यमघाट, बडा विकट यमघाट, गुरुवीन कोण बताए बाट. मला जर का डिग्री घ्यायची असेल, इथे बसलेली मंडळी सगळी आता शिकलेली आहेत. कोण असं आनाडी अनपड कोण गवार राहिलेलं, सगळे शिकलेले आहेत. जर का डिग्री मला ग्रॅज्युएशन जर का कम्प्लीट करायचं असेल तर काय करावं लागेल? मला एखाद्या शिक्षकाला शरण जावं लागेल, एखाद्या सिनियरला, एखाद्या कुणाला तरी शरण जावंच लागेल ना. शरण जर का मी गेले तरच मला पुढचं कळणार आहे, अथवा कळणार मी त्यांच्याशिवाय पास होऊ शकत का? होय. जीवनामध्ये गुरु हा माणसाला करावाच लागतो. जर का गुरु केले, जर का गुरु केला तर जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे राम प्रभूजी आले आणि गेले, कृष्ण परमात्मा आले आणि गेले, त्याचप्रमाणे हा देह जात असतो परंतु आत्मा जसा अमर आहे. माझे सद्गुरू सांगतात, माझे संत सांगतात, देह जाईल जाईल जाईल, जाईल जाईल, जाईल जाईल जाईल
कालोबा होईल कशी कालोबा जाईल 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 देह जाईल जाईल त्याला कोण खाईल त्यासी काळ बा खाईल त्यासी काळ बा खाईल पुढे काय म्हणतात ते का रे नाव मजसी दगडा कायचा हत्ती घोडेवाडा अरे कोणता वाडा घेऊन बसलायस तू राजा हा वाडा कोणता वाडा हा वाडा घेऊन बसलाय तुम्ही अहो ह्या वाड्यातून भल्या भलीला निघून जावं लागतं सगळे इथं बसलेली मंडळी ही जाणारी आहे आपण काय केलं मरणाचं ओझं डोक्यावरती घेतलं ज्याप्रमाणे एखादं उदाहरण द्यायचं ठरलं तर ते म्हणजे असं पूर्वीच्या काळामध्ये दळण दळण्याकरिता काही चक्की वगैरे पहिलं काही नव्हत्या म्हणून बाहेर गावाला जावं लागत असं म्हणजे बाहेर गावाला ते जायचे घोड्यावरती तो मनुष्य बसला दळण घेतलं आणि बाहेर गावामध्ये गेला बाहेर गावामध्ये गेला दळण झालं दळण घेऊन त्या घोड्यावरती बसला थोडं चालता चालता पुढे गेला घरी निघाला त्याच्या मनात काय आलं की बाबा त्या घोड्याला वजन होत असं म्हणून त्यांनी काय केलं ते जे दळण होतं त्या घोड्यावरती ठेवलेलं ते त्याने त्याच्या डोक्यावरती घेतलं मग आता मला सांगा त्या घोड्याचं वजन कमी होईल का वाढल वाढणार बी नाही आणि कमी बी होणार कमी पण होणार मग त्यांनी जसं वजन त्याच्या डोक्यावरती घेतलं परंतु वजन हे सारखंच राहिलं त्याचप्रमाणे मरणाचं वजन तुम्ही आपण घेतलं तुम्ही हे मरणारा नाही हा देह हा जाणारा आहे परंतु तुम्ही मरणारे नाही तुम्ही हे अमर आहात तुम्ही अमर आहात माझे सद्गुरूंनी सांगावं माझं मरण काय केलं त्यांनी मला अमर बनवलं मरण माझे मरोनी गेले गेले हो मरण माझे मरोनी गेले माझ केले अमर अमर माझ केले अमर काय केलं माझ्या सद्गुरूंनी जन्म नाही याने ऐसे केले जन्म नाही याने ऐसे केले काय उतराई वावे कवन्या गुणे जन्म नाही याने ऐसे केले काय केलं माझ्या सद्गुरूंनी मला अमर बनवलं अमर तुम्ही आता अमर झाले का तुम्ही अमर होऊ शकतो माणूस पण कधी जोपर्यंत तुम्ही माळ घालत नाही जोपर्यंत सत्य सद्गुरू करत नाही ते नाम तत्व ते ज्ञान तत्व जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्हाला याला मरण आहे तोपर्यंत तुम्हाला मरण आहे ज्या वेळेला आपण ते तत्व घेऊ त्या वेळेला आपल्याला मरण नाही विठ्ठल विठ्ठल आपण विचार करू शकतो आता आपल्या हातामध्ये टायमिंग आहे एकदा जर का वेळ निघून गेली तर विचार करता येणार करता येऊ शकतो का याच देही गडे देवाचे भजन 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 गडे देवाचे भजन याच देही गडे देवाचे भजन गडे देवाचे भजन
याच देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. दुसऱ्या युनीला कळतं का? दुसऱ्या युनीला कळत याच जन्मामध्ये कळू शकतं. याच जन्मामध्ये कळू शकतं. शेवटची पाळी, शेवटची पाळी परत भेटणार, परत भेटेलच म्हणून. आहे का? आहे का गॅरंटी? पास काढून ठेवले का नाही मग तुम्ही? अहो तिकीटच भेटले नाही. तिकीटवाला कंडक्टरच भेटला नाही तर तिकीट कधी काढणार? चलो मुसाफिर बिस्तर द्वारे गाडिया देवाली है. चलो मुसाफिर बिस्तर द्वारे गाडिया देवाली है. राम नाम का तिकीट कटा लो घंटी बजने वाली है. काढलं का नाही? नाही काढलं. कधी काढायचं? वेळ निघून गेल्यावर. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपवळी जन्म धरी. जड भरत राजा हरणा गरवी गेला. रे गाला तो गातला मृग जन्म स्मरण निमालिया. तो मृग जन्म पावला देहांती आणि जो श्रीकृष्ण जन्म स्मरण निमालिया. अरे तो श्रीकृष्णची झाला देहांती. अंतकाळी जे मती तेची प्राणी असी जानगती. या लागी श्रीकृष्ण चित्ते अहोरात्र स्मरावे. अरे देवाचं भजन करा. देवाचं भजन केलं नाही की इथंच राहावं लागतं. मग इथंच मरा. मग तसेच मग सुटका? अहो सुटका नाही. आता हातामध्ये वेळ आहे. विचार करा. विठ्ठल विठ्ठल सगळे जातात. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी. अरे भय आले मोठे पंढरी वाचुनी तुझ्या ठाव नाही कुठे. आता तरी जागा. माझ्या संतांनी सांगावं आता जागा रे भाई. आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. सोर इजल्या ना कोणी भागा. 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 दादांनी प्रमाण दिलं. काय दिलं? आता जागा रे भाई नो जागा. आता तरी जागा. उठा जागेवा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी. कुठून उठा म्हणले मी जागेवा. झोपीतून नाही म्हणले. लक्ष देते. लक्ष आहे का? झोप आली का गरम होते? कसं होतंय? नाही कळू द्या मला तुम्हाला कसं होतं. लक्ष देऊन घेतलं नाही का? कशातून जागा व्हायला सांगितलं? उठा जागेवा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवी माता. चुकवी व्यथा जन्माची. अहो संतांनी कशाहून जागा व्हायला सांगितलं? ज्याप्रमाणे मृगजळ लांबून दिसतं परंतु ते मृगजळ नाही. ते कसं आहे का? स्वप्नातल्या गोष्टी जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर त्या जशा खोट्या आहेत, त्या जशा नाशिवंत आहेत, त्याचप्रमाणे हे सगळं दिसतंय. हे सर्व नाश पावणार आहे. हे सर्व दिसतंय. हे सर्व नाश पावणार आहे. परंतु काय झालं? आपण ह्याच्यामध्ये गुरफटलो. संसारामध्ये आपण गुरफटलो. नको म्हणा. नको नको म्हणा. गुंतू माया जाळी काढाला जवळी घासावया रे म्हणा. अरे या माया जाळामध्ये गुरफटू नको. परंतु मन हे काय करतं? मन हे चंचल. चढता पळता न लगे. वेळ लागतो का? इथं बसून कुठेही फिरून येतं ना. कुठेही म्हणजे कुठेही जातं. मुंबईमध्ये जातं. मरीन ड्राईव्हला बसतं. कुठेही बसतं. ते मन आहे. मन देव म्हणतात. काय म्हणतात म्हणा? सज्जन भक्ती पंथीची जावे तरी श्री हरी पाविजे स्वभावे. जरी निंद्या ते सर्व सोडून द्यावे. जरी म्हणत ते सर्व भावे करावे. मन हा मोगरा अर्पून ईश्वरा. पुनरपी जन्म येणे नाही. परंतु काय करावं लागल? आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागल. हा जन्म एकदाच भेटतो. तेच मग आपले
गीतेवरच प्रथम चरणामध्ये प्रतिपादन करतो. शेवटची पाणी एक मनुष्य जन्म, शेवटची पाणी एक मनुष्य जन्म, शेवटची पाणी एक मनुष्य जन्म, शेवटची पाणी एक मनुष्य जन्म. चुकदियावर मन तेरा पडे, चुकदियावर मन तेरा पडे, यच देऊलकी करात नाम, यच देऊलकी करात नाम. चुकदियावर मन तेरा पडे, चुकदियावर मन याच देऊलकी करात नाम, याच देऊलकी करात. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. वर्म हे संत दाखवतात, वर्म दाखवी ती संत म्हणून धरावी संगत. संती सांगे सखयाची संत संग धरा संतांची. परंतु आपण संत संग कुणाचं धरतो? पिदड्याचं धरतो, खाण्यापिण्याचं धरतो, एवढंच. संगत माणसाला चांगली असेल, संगत जर का माणसाची चांगली असली तर माणूस कुठेही जाऊ शकतो. परंतु संगत जर का वाईट असली मग खचला, मग गेला, मग पुढे येऊ शकत. म्हणून माणसाने संगत ही चांगली ठेवा. अनुभव हा प्रत्येक गोष्टीचा आला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण माळ घालतोय तर आपल्यावरती परिणाम, आपल्यामध्ये परिवर्तन हे व्हायलाच पाहिजे. त्यालाच म्हणतात परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये जर का अनुभव येत नसेल, परमार्थामध्ये जर का प्रचिती येत नसेल तर तुमचा परमार्थ करून उपयोग आहे का? अनुभव काय? कांदा कापला डोळ्यात पाणी येतं हा अनुभव आहे. मिरची खाल्ली तिखट लागते हा अनुभव आहे. साखर खाल्ली गोड लागते हा आलेला अनुभव आहे. तसं माळ घालून जीवाला आलेला अनुभव काय? तुकाराम महाराजांनी, नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगामधून त्यांनी अनुभव व्यक्त केला. तुकाचा कोण्या सांगे माझा अनुभव आहे, प्रमाणे चाकून सांगितलं. माईबाप प्रत्येक गोष्टीसाठी अनुभव आहे. तुका म्हणे येथं अनुभव प्रमाण, शब्दांची गौरव का म्हणे शब्द नाही तर अनुभव आहे. अनुभवाचे बोले. त्यांनी नामदेव महाराज कुणाला शरण गेले? विसोबा खेचरांना शरण गेले. एवढा भगवंत त्यांच्याशी बोलत होते तरी भगवंतांनी कुठं पाठवलं? औंध नागनाथाला त्यांना पाठवलं. मग ते म्हणतात, काय म्हणतात? नामा म्हणे देव देही दाखविला, नामा म्हणे देव देही दाखविला, म्हणे देवा देही दाखविला, नामा म्हणे देवा देही दाखविला, नामा म्हणे देवा देही दाखविला उपकार केला खेचराने. ज्याप्रमाणे माझे नामदेव महाराज विसोबा खेचरांना शरण गेले, माझे तुकाराम महाराज चैतन्य स्वामींना शरण गेले, माझे एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना शरण गेले, माझे 1400 वर्षाचा जगणारा चांगदेव एका 7 वर्षाच्या मुक्ताबाईला शरण
शरण गेले. माझे ज्ञानेश्वर महाराज माझे निवृत्तीनाथांना शरण गेले. ज्ञानदेव म्हणे झाडे सद्गुरुनी केले कोडे. माता हात ठेविला पुढे पिंजची वैले. 1400 वर्ष जगणारा चांगलं मेलेला मनुष्य जिवंत करू शकत होते ते. मग का शरण गेले असतील एका 7 वर्षाच्या मुक्ताबाईला. माझ्या मुक्ताबाईने त्या चांगलेवाला उपदेश केला. काय म्हणते माझी मुक्ताबाई म्हणे मुक्ताबाई अरे ऐक चांग देव अंतरीची पुना अंतरीची पुना दर गुरुचे पाय तुझला नीन उतरून. अरे दर गुरुचे पाय तुझला नीन उतरून. मग माझ्या मुक्ताबाईचा एक गुरुपुत्र झाला. कोण ते म्हणजे चांगदेव. आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ते माझ्या मुक्ताबाईला शरण गेले. सगळे कुणाला तरी शरण गेले ना. गेले का नाही गेले. माझे निळोबर आहे माझ्या तुकाराम महाराजांना शरण गेले. बरवे झाले आत्माराम रतई आले. कुणी कृपा केली सद्गुरूने कृपा केली. निज वस्तू पैदा दिली. काय दावली. माझ्या हृदयामध्ये देव नव्हता का. देव माझ्या हृदयामध्येच होता. परंतु काय केलं सद्गुरूने कृपा केली. त्यांनी दाखवलं की बाबा तुझ्या हृदयामध्ये तू देव स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल. एकदा जर का त्या जीवानी नाम घेतलं की कृत्य झालं. इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे काय आता करू न शके. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. अहो त्या जीवाला अवस्था होते. त्या जीवाला ते अष्टसात्विक भाव होतात. म्हणून माझे संत सांगतात काय ब्रह्मानंदी लागली टाळी. 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 तुझ्या मुरलीच्या पायी रे हरी तुझ्या
मोहिले रे देवा मन मोहिले. माझ्या एकनाथ महाराजांना मस्त झाली. गाईची वासरे म्हशीला सोडली. म्हशीची वासरे गाईला सोडली. बैलांची दार कशी काढू रे. बैलांची दार कशी काढू रे. मन मोहिले रे मन मोहिले. म्हणजे एकनाथ महाराजांना नाम घेऊन अवस्था झाली. माझ्या गोपिकांना अवस्था झाली. लाली मेरे लाल की जिथं देखू तिथं लाल. अरे लाली मेरे लाल की जिथं देखू तिथं लाल. लाली देखन में गई मैं भी हो गई लाल. अहो त्यांना श्रीकृष्ण तर दिसतायतच परंतु त्या देखील श्रीकृष्ण रूप झाले आहेत. ह्या माझ्या गोपिका होता. हरीने माझे हरिले चित्त चित्त. हरीने माझे हरिले चित्त. हरीने माझे हरिले चित्त चित्त. हरीने माझे हरिले चित्त. हरी माझे हरले चित्त. हरी माझे हरले चित्त. हरी माझे हरले चित्त. माझे हरिले चित्त हो चित्त. हरीने माझे हरिले चित्त. त्यांनी चित्त भगवंताला दिलं. माझे तुकाराम महाराज म्हणतात मला अशी गोष्ट सांग की माझ्या चित्ताचं समाधान होईल. काही मी उद्धार पावेल. काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन. करा समाधान चित्त माझी. ऐसी चिंता करी सर्व काळ. रात्रंदिवस हिची तळमळ. तेव्हा तुकाराम महाराजांना चैतन्य महाराज लाभले आणि ते म्हणतात उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला. त्यांच्या जवळ देवासाठी देण्याकरिता भाव होता. आपल्या जवळ काय पैसा. देवाला ते लागत. रुपया न लगे पैसा न लगे. रुपया न लगे न लगे फुटकी कवडी खेती करा फक्त आणि फक्त त्या हरिनामाची. देवाला भाव द्या. देव हा तुमचा आहे. भाव बळ्याकडे येरविनाकडे करता एवढे काही सारे भाव काबू काबू में बस. भाव ही एक सार है. भाव से मुझे बजे जो भव से बेड़ा पार है. भाव भी न कुछ भी देखो वे मैं कभी लेता नहीं. भाव भी न कुछ भी दे दो वे मैं कभी लेता नहीं. भाव से एक फूल भी दे दो वे मुझे स्वीकार है. भाव काबू काबू में बस. देव हा भावाचा आहे परंतु आपण त्याला भाव देतो का. अहो देत नाही.
नाव द्या, देव हा तुमचा आहे. विठ्ठल विठ्ठल. संसार हा प्रत्येकाला करायचा आहे. संसार हा प्रत्येक संतांनी केला आणि ते करतात. संसार हा प्रत्येकाला करायचा आहे, परंतु संसार हा होत राहतो आणि परमार्थ हा मनुष्याला करावा लागतो. परंतु आपण तो करतो का? आपण करत. माळ घातली, झाला आपला परमार्थ, फिनिश. हरिपाठ करायचा, उठायचं, दिवबत्ती करायची, दिवा लावायचा. एकदाचा दिवा लावला, हा चालू द्या. तेवढंच आहे आपलं. आहे का काही जीवनामध्ये? अहो जीवनामध्ये येऊन आलाय काय? आला कशा करिता? करतोय काय आणि करायचं काय आणि आपण करतो का? आला सी कोठोनिया, अरे जाशी कोणाऱ्या ठाया, गरदार तुझं नोहे, अवघी लटकीच माया. अरे लटकीच माया कुणी कुणाचं नाही. फक्त इथं काय झालं? देवाने हे माझे पप्पा, ते माझी मम्मी, हे माझे वडील, ही माझी आई, तो माझा भाऊ, फक्त काय केलं? निमित्तासी. कारण आपली आपण करा सोडवन, इथं कोणी कोणाचं नाही. म्हणून घे 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 हरिनाम घे. अरे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडशील दाई दाई. या संसारा पायी, या संसारा पायी. अरे नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही. भेटल का? म्हणून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. एक मनुष्य जन्म. विचार करून पहा. आता सुद्धा आतामध्ये टायमिंग आहे. जर का विचार केला नाही तर जीवनाची सुटका ही होणारी नाहीये. विठ्ठल विठ्ठल. म्हणून याच देहामध्ये आपण त्या भगवंताला जपू शकतो. इतर योनियांच्या ठाई मी किती वेळा बोलून गेले. याच शरीर योगे आपण त्या देवाशी एकाग्र आपल्याला करता येऊ शकतं. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची झार नाही अपवित्र शरीर ऐसे. परंतु तेच शरीर आपल्याला देवाला अर्पण करता येतं. परंतु ते आपण अर्पण नाही करत. समर्पण होतो का आपण? समर्पण होत. तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी. माझ्या भजनावरती जर का तू प्रेम धरलास तर सर्वत्र नमस्कारी मजे का ते. देव हा विश्वव्यापक आहे. देव नाही अशी जागा रिकामी नाही. पण आपल्याला तो दिसत, ती दृष्टी आपल्याकडे नाही. आणि ती दृष्टी आपल्याला कधी भेटते? ज्ञानदृष्टी नाही तुला, मोठ्याच्या माग गेला. तुका म्हणे भजन करा, मनुष्य जन्म नाही ना. अरे मनुष्य जन्म आपल्याला परत भेटणारा नाहीये. म्हणून 1000 वेळा विचार करून पहा. आता 1000 वेळा विचार करण्याची संधी आहे. कधी ती 100 वर येईल आणि कधी ती 10 होईल आणि कधी ती 0 होईल सांगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज, नामदेव महाराज दुसऱ्या चरणामध्ये प्रतिपादन. याची जन्मी करा, याची जन्मी ओळखा, याच देई ओळखा, करा राम. याच देई ओळखा, करा याचे जन्मी करा, करा राम. याचे जन्मी करा, ओळखा राम. याच जन्मी ओळखा, करा राम. याच जीवन करा राम. संसार सुखम करुणा
सगळं काही करा, सगळ्या संतांनी संसारामध्ये राहून परमार्थ केला, माझ्या गोपिकांनी संसारात राहून परमार्थ केला, माझ्या सर्व संतांनी, माझ्या तुकाराम महाराजांनी संसारात राहून परमार्थ केला. मग आपल्याला संसारात राहून परमार्थ करता येणार नाही अशा भागी का? आपल्याला पण परमार्थ करता येऊ शकतो, परंतु आपण परमार्थाकडे पाऊल टाकत सहजासहजी माणूस टाकत जोपर्यंत त्या जीवाला अनुभव येत नाही तोपर्यंत जात आपण मोडन पण पुन्हा समोर वाकते का? वाकत नाही माईबाप. सहजासहजी कोणी वाकत. तुम्ही जोपर्यंत त्या सद्गुरूला शरण जात नाही ना, गुरुविना ज्ञान कळे ना, अरे अक्कल बाजारात मिळे ना. मोठा झाला महाज्ञानी साही शास्त्र पुराणी, मोठा झाला महाज्ञानी साही शास्त्र पुराणी, नामाविना उद्धार होईना, अरे अक्कल बाजारात मिळे ना. त्या भगवंताच्या नामाशिवाय तुमचा उद्धार होऊ शकत नाही. अरे राम राम तो सब कोई कहे, राम राम तो सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर पर जिस नाम से द्रुह प्रहलाद करे. अरे वे नामी कुछ और पढ़ पढ़ के पत्ता रहे बहुत ऐसे चोर, पर जिस विद्या से भगवान मिले वे विद्या ही कुछ और. आणि ती विद्या म्हणजे ते नाम आहे. त्या नामाने घेऊन सगळे तरले, एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तयालीच तडी सरले माया जाळ. आज या जगतामध्ये एकच शिवाजी आहे ना, एकच शिवाजी, बरोबर ना? त्याचप्रमाणे आपल्याला जर का काही जीवनामध्ये पुढं परिवर्तन जर का करायचं असेल तर नाम हे त्या जीवाला घ्यावंच लागतं. परंतु आपण संसारामध्ये गुरफटलो. संसार हा नाशिवंत आहे, तो नाश पावणार आहे. आपल्याला दिसतंय हे कोणी नाही तरी आपण त्याच्या जवळ जातोय ना, त्याच्या जवळ जातोय, त्याच्याशी बोलतोय, त्याच खातोय, त्यालाच शिवाय देतोय, बरोबर ना? चार माणसात कोणी शिवाय दिला तर एक शिवी आपल्यावरती परिणाम करते. त्याला मरेपर्यंत बोलतो का भाऊ, त्याला मरेपर्यंत बोलत एक शिवी आपल्यावरती परिणाम करते. दोन दमडीची दारू पिली, मदिरा पिली, त्या रस्ता पुरत नाही चालायला, इकडं तिकडं जातो ना. मग दोन दमडीची मदिरा आपल्यावरती परिणाम करते. मग माझ्या साधू संतांचे शब्द करू नये, करावे का करू नये? तुमचं म्हणणं काय? करावे ना. अरे या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं, आपला धंदाच माईबाप. आपण आलो ना, दोन शब्द आपल्याला घेऊन जायचे. आपला उद्धार हा झालाच पाहिजे. इथं बसलेल्या मंडळींनी एकाने जरी उद्धार केला तर माझं कीर्तन सफल आहे. इथं एकाने जरी उद्धार करून घेतला तर माझं कीर्तन सफल आहे. परंतु जीवाच्या मनातच येत नाही. देव घ्या कोणी आईता आला, घर पुसणी देव न लगे, दुर्भाग्य त्या जीवाचं. देव न लगे, साठविण्याचे रुंदले जागे, देव मांडला भाव बुडाला, काय करू? अरे देव घ्या बुका मोल लागत नाही, देव घ्या बुका न लगे रुका मोल काही. एका जनार्दनी आम्ही मांडिले दुकान, देतो मोले सर्व वस्तू, पण त्या जीवाच्या भाग्यात येत नाही की त्या दुकानावरती जावं, त्या दुकानावरती जाऊन विचारावं. येतं का? येत नाही. याला काय म्हणतात? आपलं नशीबच नाही म्हणायचं. नाम घेणारा हा भाग्याचा असतो. माळ घालणारा प्रत्येक वारकरी भाग्याचा आहे. जयाच्या वाचे पुढे बोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्र ओळखीचे, एक वेळा मुखासी यावया. सहस्त्र जन्म घ्यावे लागतात एक नाम मुखामध्ये येण्याकरिता. जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले, तुवा या विठ्ठले. तुकाराम महाराज म्हणतात, आजी पिटले माझे कोडे, बौद्ध जन्माचे साकडे, कुंडाटले पुढे परब्रह्म सावळे, आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया, पुण्य पडले बौद्ध दिसा, भाग्य उदयाचा टसा. त्याच भगवंताचं नाम घेऊन सगळ्यांनी हातवरती करा, सगळ्यांनी हातवरती करा, एकाचे पण खाली नाही, सगळ्यांनी हातवरती. त्याच भगवंताचं नाम घ्यायचं आणि भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे याचा जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका संसारी असावे असुनी नसावे भजन करावे वेळोवेळा याचा जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका नामा मने विठू भक्तीची द्वारा घेऊन या करी सुदर्शन याचा जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका. माईबाप आपण काय करतो संसारामध्ये राहतो संसारामध्ये सगळं काही करतो परंतु आपल्याला असा प्रश्न पडतो की मी सांगते तुम्हाला परमार्थ करा मी सांगते तुम्हाला संसार करा परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू भक्ती विना देव भेटत नाही पैशाविना संसार चालत नाही मी हे करू कधी करू सांगा मी काय करू. तेव्हा माझे नामदेव महाराज तिसऱ्या चरणामध्ये प्रतिपादन करतात आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे कीर्तन करावे वेळा वेळा कीर्तन करावे वेळा वेळा एक जन्मी होला की आत्माराम एक जन्मी होला की आत्माराम कीर्तन करावे वेळा वेळा कीर्तन करावे वेळा वेळा एक जन्मी होला की आत्माराम एक जन्मी होला की संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. मग भजन म्हणजे कोणतं टाळ वाजवणं मृदुंग वाजवणं कीर्तन करणं प्रवचन करणं हे म्हणजे भजन आहे का ही म्हणजे दवंडी आहे. दवंडी म्हणजे काय जे जे आपण असे ठावे सुरुवातीलाच बोलून गेले ना जे आपल्याला ज्ञान आहे ते दुसऱ्याला सांगणं म्हणजे कीर्तन. कीर्तन म्हणजे काय कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरिरूप. जेव्हा अंग हरिरूप होतं जेव्हा डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहतात ती जेव्हा अवस्था प्राप्त होते त्याला म्हणतात कीर्तन. हे म्हणजे कीर्तन आपण करतोय ते कीर्तन नव्हे ही म्हणजे दवंडी आहे लोकांपर्यंत सांगण्याचा संदेश. हे म्हणजे व्यासपीठ आहे व्यासपीठाहून जे आपण सांगतो ही दवंडी आहे. माझ्या ज्ञानोबर आहे माझे तुकोबर आहे सांगून सांगून थकले माझे ज्ञानोबर आहे सांगतात वाजत असे बोम कोणी नाही ठिकाणी हरी हरी न म्हणतात या थोर झाली आणि अहो कुणाला संसार करू वाटत नाही कुणाला जगू वाटत नाही. 21 वर्षात समाधी घेतली कुणाला जगू वाटत नाही आम्हाला जगू वाटत नाही का तुम्हाला जगू वाटत नाही का त्यांना जगू वाटत नाही. योगी पावन मनाचा
कुणाचा साहेब अपराधजनाचा. त्यांनी साईला आपण साधतो का नाही. एकनाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा तो मनुष्य तुकला, परंतु ते कसे होते? शांती ब्रह्म होते. आला शीतल शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरात. ते शांती ब्रह्म होते. आपण काय आपल्यामध्ये परिवर्तन काही करू शकत नाही का? ज्यांनी माळ घातली ना त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हे झालंच पाहिजे. परिवर्तन जर का होत नसेल तर तुमचा परमार्थ खोटा आहे मी इथं सांगते. मग तुम्ही मला कुठेही घाला, मग 4 चौकात इथं जाळलं ना तरी मी जाळून घेईल. तुम्हाला अनुभव येत नाही तर तुमचं खोट आहे. तुम्ही कुणालाही विचारा, मग मला कितीही बोलू द्या, मला काय होणार? मला काहीच होऊ शकत नाही. कारण मी माझ्या जर का बगडातला सांगितलं तर तुम्ही ऐकाल का? इथं बसलेली मंडळी ऐकणार आहे का? ऐकणार? मला संतांचं इथं तुमच्या पुढे सांगावं लागल. संतांचं जर का सांगितलं नाही तर तुम्ही मला चपलन गुट्याशिवाय मारणार नाही. बरोबर ना? म्हणून बघा, आतापर्यंत इथं मी जे काही बोलले, माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृती दादा या सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने बोलले. व जे काही उलट बोलले तो माझ्या बुद्धीचा दोष. कारण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावरती तरी स्वीकाराल की बाळक बापाची ताटीरी गे आणि बापा तिची जीव लागे की तो संतोषी वेगे मुखची ओढवी. माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानाने वयाने सगळ्या काही गोष्टीने तुम्ही मोठे आहात. म्हणून काही चूक भूल झाली असेल तर तुमची लेख म्हणून ती पदरात घ्या. आज आपण इथे जमलो ते कशाकरिता? तर आज आपले स्व गोपीनाथ साहू तांडेल या बापांचं आज तृतीय पुण्यस्मरण होतं आणि त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आपण इथे जमलो. आपण इथे कार्यक्रम केला आणि आपले विनीत गबा छबी गोपीनाथ तांडेल व तसेच त्यांचे सर्व तांडेल परिवार असेल, आपले कीर्तन साधनाकरिता पखवाजवाले दादा श्री मधुकर बुवा गोंगडे यांनी खूप सुंदर अशा प्रकारे माईबाप साथ दिली. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. व तसेच आपले गायक श्री विष्णू बुवा पाटील वल्लभ व तसेच श्री किरण पाटील दादा असतील. या दोघांनी देखील गायनाकरिता खूप सुंदर साथ दिली, म्हणून त्यांचे देखील आभार म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. माईबाप सगळ्यांनी सुंदर साथ दिली, पण सगळ्यात मोठे धन्यवाद द्यावे ते म्हणजे साऊंड सिस्टम वाल्या दादांना. त्यांची देखील साऊंड सिस्टम खूप अप्रतिम होती. त्यांनी सुंदर साऊंड सिस्टम राबली म्हणून त्यांचे आभार. आणि सगळ्यात मोठे धन्यवाद द्यावे ते म्हणजे तुमचे. एवढ्या गरमीत एवढ्या उन्हामध्ये उन्हातानाचं तुम्ही आलात, बसलात, ऐकलात, ते पण मनभावाने ऐकलं असेल तर बरं आहे, नाही तर मग तुमचं तुम्ही जाणं मी माझं जाणं. मी माझं काम केलं, 2 तास उभा राहिले, सांगितलं माझं जे कार्य होतं ते मी कार्य पार पडलं. तुमचं कर्तव्य हे आहे की 2 शब्द जे ऐकले ते घेऊन जायचे. जीवनामध्ये काय करा? पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घाला, जाणते असे सद्गुरू करून घ्या. मी जाणते का म्हणते? कारण बाजारामध्ये बरेच झाले म्हणून मी म्हणते, पोटासाठी संत झाले म्हणून जाणते असे सद्गुरू करून घ्या. ते सद्गुरू ते नामतत्व देतील, ते ज्ञान देतील, ते ज्ञान घ्या. आणि ते जर का ज्ञान घेतलं तर सुख प्राप्त होईल. सुख प्राप्त झालं की समाधान हे त्या जीवाला होतच आणि आपल्याला संसारामध्ये समाधान लागतं, सुख लागतं. संसाराकरिता माळ घालू नका. आपलं चांगलं होईल म्हणून माळ घालू नका. अरे देव भेटेल म्हणून माळ घाला. देव जर का भेटावं जर का असं वाटत असेल तर सद्गुरुनाथांना शरण जा. मलाही ज्यांनी सेवा दिली ते आपले हरिभक्तपरायण गुरुवर्य मधुकर बुवा गोंधळी असतील, त्यांनी सेवा दिली म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच आपले टाळकरी वर्ग असतील, त्यांनी 2 तास इथं ते उभं राहिले म्हणून त्यांचे देखील मनापासून आभार. तसेच आपल्या विनेकरिताई असतील, ते देखील इथं आपल्या सेवेकरिता त्या आल्या, विना घेऊन एवढ्या 2 तास उभा राहिल्या म्हणून त्यांचे देखील मनापासून आभार. इथं आलेली लांबून आलेली मंडळी त्यांचे देखील आभार. तसेच गुंजन मंडळी, वादक मंडळी, महिला वर्ग, पुरुष वर्ग, तरुण वर्ग, बालक मंडळ जे सर्व काही असतील त्यांचे देखील मनापासून आभार. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी गोपीनाथ
करते या बाबांच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली